जय शंभूराजे मित्र स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, बॅकग्राऊंडला जो नॉईस आहे तो जास्त प्रमाणात तुम्हाला येऊ शकतो, तर थोडासा तो इग्नोर करा, कारण की हा आउटडोअर व्हिडिओ आपला शूट होत आहे। पण हा व्हिडिओ तो सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे। कशासाठी? आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की व्हॉट्सअप आहे ती QR कोडच्या मदतीतून हॅक करत होते, पण आता तुम्हाला सांगतो QR कोडच्या मदतीतून बरेच जण सांगितलं असेल की व्हॉट्सअप हॅक होतो, पण तुम्हाला सुद्धा एका कोडच्या मदतीतून व्हॉट्सअप आहे ते हॅक केलं जाऊ शकतं। त्यामुळे सांगितलं व्हिडिओ आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे। कसं जे काही हॅक करतात, कशा पद्धतीने हॅक करतात, सगळं काय डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ तो आपला आजचा जो काही आहे तो लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं असतं, जे की आता समजा तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप दिसत असेल, जसं की हे व्हॉट्सअप तुम्हाला दिसते। आता हे व्हॉट्सअप आहे हे इझिली हॅक केलं जाऊ शकतं जर तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसेल, ज्या मी काही गोष्टी सांगत आहे त्यामुळे। सगळ्यात पहिले सांगतो, तुमच्याजवळ एक कॉल येतो की त्या कॉलमध्ये काय सांगितलं जातं की अशा पद्धतीतून तुम्हाला एक लॉटरी लागली आहे आणि ते जे की कोड येत आहे तो कोड आम्हाला सांगा, अशा पद्धतीतून ते विचारतात। ज्यावेळेस तुम्ही कोड सांगता त्याच वेळी तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं। ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायची। दुसरी गोष्ट मेन काय असते की तुम्हाला कोणती लिंक आली, लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथे कोड येतो, जर तो कोडसुद्धा तुम्ही कोणाला सांगितलं तरीसुद्धा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप हॅक कशा पद्धतीनं होतो, कोणत्या ॲप नव्हतं ते सांगतो। जसं की प्ले स्टोअर मी ओपन केलं, सर्च बारमध्ये जातो आणि सगळ्यात पहिले तर माझं इंटरनेट आहे ते ऑन करून घेतलेलं आहे। ओके, त्यानंतर वेब प्रो सर्च करायचं। सर्च केल्यानंतर ही जी की एक नंबरला ॲप्लिकेशन आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या, याला इन्स्टॉल करून घ्यायचं, त्यानंतर ओपन करून घ्यायचं। ओके, ओपन केल्यानंतर थोडंसं अशा पद्धतीने इंटरफेस केली आणि प्ले स्टोअर इझिली अवेलेबल आहे। तर इथे बघू शकता जी की व्हॉट्सअप स्कॅनचा एक तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो, जर ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल, जसा व्हॉट्सअपमध्ये येतो बघू शकता तशाच पद्धतीतून तुम्हाला इंटरफेस येणार। जसं की व्हॉट्सअपचा QR कोड तुम्हाला थोडासा इथे दिसत असेल, जे की आम्ही थोडासा ब्लर केला आहे। ओके, तर तशाच पद्धतीतून तुम्हाला दिसून जाईल QR कोड बघू शकता अशा पद्धती। जसं तुम्ही बघू शकता इथे QR कोड आहे, पण ह्या QR कोडच्या मदतीतून ते व्हॉट्सअप हॅक करत नाहीत, वेगळ्या पद्धतीतून हॅक करतात, ते समजून घ्या कशा पद्धतीतून। ओके, जे की हे QR कोड तुम्हाला इथे दिसतोय। जसं की तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे एक ऑप्शन तुम्हाला भेटतो, लॉग इन विथ फोन नंबर। जसं की इथे बघू शकता लॉग इन विथ फोन नंबर। ज्यावेळेस तुम्ही लॉग इन विथ फोन नंबरवर तो व्यक्ती क्लिक करतो ज्यानं व्हॉट्सअप हॅक करायचं, हॅकर क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं लोडिंग येतं। लोडिंग घेतल्यानंतर इथे कंट्री आले इंडिया, तुमचा नंबर ऑलरेडी त्याजवळ असेल तर बघू शकता इथे मी थोडासा माझा नंबर आहे तो टाकतो, अशा पद्धतीतून तो नंबर आहे तो टाकणार आहे। ओके, त्यानंतर इथे काय करतो, नेक्स्टचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता, नेक्स्टच्या ऑप्शनवर तो क्लिक करतो। ज्यावेळेस तो नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करतो त्यावेळेस बघू शकता हा जी की कोड आहे हा तुम्हाला दिसत असेल बघू शकता, अशा पद्धतीने कोड बघू शकता। इथे तुम्हाला कोडची लिंक जी की आहे ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आला आहे। ओके, तुम्हाला जी काही हा कोड दिसला असेल बघू शकता। मग काय करतात ते स्कॅमर, तुम्हाला कॉल करतात आणि सांगतात की अशा पद्धती तुम्ही अमाऊंट जी काही आहे जिंकलेले आहेत, आणि जी ते सांगतात की हा जी की कोड आहे तो तुमच्या व्हॉट्सअपमध्ये अप्लाय करायचा आहे। कुठे अप्लाय करायचं आहे ते सुद्धा सांगतो, जी की हा तुम्हाला स्क्रीनवर कोड दिसत असेल। ओके, तर इथून मी बॅक येतो, ते सांगतात की व्हॉट्सअप ओपन करून घ्या, ते प्रोसेसनुसार सांगतात। व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर 3 लाईनवर क्लिक करा आणि इथे लिंक डिव्हाइसवर क्लिक करा। इथे तुम्हाला माहिती आहे लिंक डिव्हाइसवर इथे जर QR कोड स्कॅन करून तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही तुम्हाला इथे समजून जाईल। जसं की माझं PC तर लॉगिंग आहे त्यामुळे इथे दिसून जाईल। तर ते काय म्हणतात की तुम्हाला घ्यायचं लिंक डिव्हाइसवर क्लिक करून घ्या। ओके, तर इथे यूज मोबाईल डाटावर क्लिक करून इथे तुमचं फिंगर आहे ते मी फिंगर देतो। ओके, त्यानंतर काय इथे विचारलं जातं, इथे बघू शकता खाली तुम्हाला इथे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल बघू शकता। आता इथं लिंक विथ फोन नंबर आणि इथे तेव्हा तुम्ही जर क्लिक केलं त्यानंतर येथे कोड ते सांगतात, जो की कुठला कोड सांगतात तर हा कोड ते सांगतात, जो की तुम्हाला इथे दिसत असेल। हा जो की कोड आहे हा कोड काय म्हणतात, डायरेक्ट जाऊन इथे व्हॉट्सअपमध्ये तुम्ही इथे अप्लाय करून घ्या। ज्यावेळेस तुम्ही इथे तो कोड अप्लाय करता त्यावेळेस काय होतं, तुमचं व्हॉट्सअप आहे तुम्हाला माहीतसुद्धा होत नाही, ते व्हॉट्सअप दुसरा व्यक्ती वापरतो, म्हणजे तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं, तुम्हाला काहीसुद्धा भेटत नाही। जेव्हा तुम्ही हा कोड तिथे टाकता त्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक केलं जातं। हे जो डिटेल्समध्ये संपूर्ण जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत तर व्हिडिओ आहे तो नेक्स्ट नक्की मी बनवणार आहे। अशा पद्धतीने तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक केलं जाऊ शकतं। हे बऱ्याचशा जणांना गोष्टी माहीत नाही, त्यामुळे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ह्या जी की ट्रिक मी सांगितली अशा पद्धतीने व्हॉट्सअप हॅक होतं हे तुम्हाला माहिती होतं का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।